दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महायुतीत जागा वाटपात ठाणे व कल्याणच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे मतदारसंघावर भाजप आपला दावा कायम ठेवून आहे. ठाण्याची जागा मिळावी यासाठी भाजपने कल्याणमधून शिंदे यांची कोंडी केल्याची चर्चा आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कल्याणमधून निश्चित असल्याचा प्रचार भाजपनेच येथे मेळावे घेत सुरू केला. त्या मेळाव्यांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र उघड नाराजी दाखवली असून भाजपचे मंत्री चव्हाण यांनी देखील अप्रत्यक्षरित्या आमच्या सहकार्याशिवाय पर्याय नसल्याचे शिंदे यांना दाखवून देत असल्याचे जाणकार सांगत आहेत. ठाण्यात चिन्ह तुमचे उमेदवार आमचा असा प्रस्ताव देखील भाजपने सेनेपुढे ठेवला असल्याची माहिती असून कल्याणची जागा हवी तर ठाण्याचा हट्ट शिंदे यांना सोडावा लागेल असाच पवित्रा भाजपने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या या तिढ्यामुळे ठाकरे गटाची देखील कोंडी झाली असून त्यांनाही आपला उमेदवार अद्याप निश्चित करता आलेला नाही. महायुतीच्या जागा वाटपाच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत आतापर्यंत आपल्या 7 खासदारांना उमेदवारी मिळवून दिली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा असलेल्या ठाणे, पालघर, कल्याण या मतदारसंघातील चित्र अजूनही स्पष्ट झालेले नसल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिंदे यांनी ठाणे मतदारसंघ सोडला नाही तर कल्याणवर भाजपा दावा करेल. मंत्री चव्हाण यांच्यासारखा उमेदवार भाजपकडे आहे किंवा मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील ऐन वेळेला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी ही जोरदार चर्चा आहे. कल्याणची जागा शिंदे पुत्र श्रीकांत यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने कल्याणची जागा हवी तर ठाण्याची जागा भाजपला सोडावी लागेल अशी कोंडी भाजपने शिंदे यांची करून ठेवली आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाला देखील येथे आपला उमेदवार निवडताना कोंडी होत आहे. ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करून शिवसेना ठाकरे गटाला झुलवत ठेवणे, त्यांना जास्त संधी न देणे हे देखील उमेदवार जाहीर न करण्यामागचा उद्देश असल्याचे काही शिवसैनिकांचे मत आहे. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, ठाणे. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.